कमीत कमी 50 पैसे असतात. तुला 50% डिस्काउंट दिला, आपण 50 घेऊन ये, तुझं काम करून घे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर असं दिसून येत आहे की एक व्यक्ती मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये बसला आहे. त्या मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये तो बसतो. तो कार्यालय कोणाचं, तर ते कार्यालय अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांचं कार्यालय. त्यानंतर तो त्याचं स्टिंग ऑपरेशन सुरू करतो, त्याची ती व्हिडिओ सुरू करतो, वरच्या खिशामध्ये फोन ठेवतो आणि थेट अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जातो. तर ते अधिकारी कोण, त्या अधिकाऱ्यांसोबत जो संवाद साधतो, तर सर्वप्रथम जो त्या अधिकाऱ्यांकडे जातो तर ते अधिकारी मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणजेच रामदास गाडे ते अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे तो जातो आणि थेट त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी जो येतो सुरू करतो. तेव्हा सर्वप्रथम ते त्याचा मोबाईल बघतात, वरच्या खिशात ठेवलेला तो मोबाईल काढतात आणि त्याचनंतर त्याला खालच्या खिशात ठेवायला सांगतात. त्यानंतर जे काही संभाषण आहे ते आपल्याला ऐकायला येतं. त्या संभाषणामधून असं दिसून येतं की हा व्यक्ती जी लाच मागितलेली आहे, साधारणतः जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार 50,000 रुपयांची लाच या व्यक्तीकडे मागण्यात आली होती, या तक्रारदाराकडे मागण्यात आली होती आणि 50,000 रुपयाची लाच देण्यासाठी हा व्यक्ती कुठेतरी नकार देत होता. एकंदरीत त्याचं थेट म्हणणं होतं की माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, मी 25,000 रुपये देऊ शकतो. तेव्हा जे गाडे आहेत त्यांच्या माध्यमातून थेट त्याला सांगण्यात येतं की कॅपॅसिटी नाही आहे असं कसं म्हणतोस तू, चुका तुम्ही करता त्यामुळे तुम्हाला हे द्यावंच लागेल, अशा पद्धतीचं भाष्य त्यांचं असतं. आणि त्याच नंतर जर तुझी हे पैसे देण्याची देखील तयारी नसेल किंवा तू 25,000 रुपयेच मला देत असशील तर आपण जर पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू 7 दिवस माझ्याकडे जेवायला ये, मी तुला जेवू घालतो. आणि आत्ताच्या काळामध्ये 25,000 रुपये साधा तलाठी पण घेत नाही. आणि त्याचनंतर त्याला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवलं जातं. तो अधिकारी म्हणजे ज्याला आता ACBच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली आहे, ज्याच्यावरती आता कारवाई सुरू आहे, ज्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तोच लिपिक म्हणजेच राजू ढेरंगे याच्याकडे जातो. त्या राजू ढेरंगेसोबत संवाद साधताना तो म्हणतो की काही कमी करण्यात येणार आहे का, काही कमी होऊ शकतं का. तेव्हा राजू ढेरंगे याच्या माध्यमातून थेट सांगितलं जातं की काही कमी करण्यात येणार नाही आहे. साहेब आहेत, साहेबांना जायचं आहे, तुझं काय काम आहे हे लवकर सांग, तू कधीपर्यंत पैशांची तयारी करतोयस हे लवकर सांग, तू कधीपर्यंत पैसे आणतोयस, त्या पद्धतीने मला पुढील माझी जी आहे ती संपूर्णतः कामं करावी लागतील, मला तयारी ठेवायला बरी आहे, अशा पद्धतीचं भाष्य आपण जर पाहिलं तर थेट त्या व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याचमुळे हा संपूर्ण प्रकार मंत्रालयातल्या त्या कार्यालयामध्ये होताना पाहायला मिळतोय. दाटीवाटीचा परिसर आहे, असं नाही की गुपचिडूप ही संपूर्णतः लाचखोरीची ही संपूर्णतः दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. गुपचिडूपपणे म्हणजे गप्पपणे किंवा शांततेच्या जागेमध्ये ही लाच मागितली जाते का, तर असं नाही. सर्व मंत्रालयातले त्या ठिकाणी ते अधिकारी बसलेत किंवा कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी बसलेत आणि त्यांच्यासमोर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतो. आणि त्याचमध्ये असं असून तरी त्याच कार्यालयामध्ये स्वतः मंत्री नरहरी झिरवळ देखील आहेत आणि त्यांच्यासमोर किंवा ते त्या कार्यालयामध्ये असताना अशा पद्धतीचे प्रकार हे मंत्रालयामध्ये घडत आहेत, त्यांच्या विभागामध्ये घडत आहेत. त्याचमुळे नेमकं मंत्री नरहरी झिरवळ यांचं या प्रकरणाला अभय आहे का. त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन देखील सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहेत ते आता ताब्यामध्ये आहेत आणि यापुढील जी काही चौकशी आहे ती केली जात आहे. माझा या संपूर्ण प्रकरणाशी काही संबंध नाही आहे, परंतु ते स्वतः या कार्यालयामध्ये असताना अशा पद्धतीची लाचखोरी केली जाते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामधून आपण जर पाहिलं तर मागील जे तक्रारदार होते म्हणजेच हरिराम घांची यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं होतं की राजू ढेरंगे हा आरोपी आहे, परंतु त्यांच्यासोबत मी जे मंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत रामदास गाडे यांच्यासोबत देखील संवाद साधला, तेव्हा त्यांनी देखील मला 50,000 रुपये देण्याची जी ती मागणी केली होती. त्याचमुळे त्यांनी थेट आरोप हे गाड्यांवरती देखील केले होते. आणि या दृश्यांमध्ये दिसत असलेल्या संपूर्ण प्रकारावरती आपण एक गोष्ट जी आहे ती जाणून घेऊ शकतो की 2 व्यक्तींमध्ये हा संपूर्ण प्रकार घडतोय, तेच म्हणजे खाजगी सचिव गाडे आणि त्याचनंतर लिपिक
ढेरंगे यांच्यामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचमुळे जर ढेरंगे यांच्यावरती कारवाई होत असेल आणि गाडे यांच्यावरती कारवाई होत नसेल तर नेमकं यावरती आता हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। कारण की या संपूर्ण प्रकारामध्ये आपण जर पाहिलं तर 2 अधिकारी ते त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत। एका अधिकाऱ्यावरती आता कारवाई सुरू आहे, त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलीच आहे, परंतु मंत्र्यांच्या खाजगी सचिवांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो आणि एकंदरीत मंत्रालयात हा संपूर्ण प्रकार घडतोय। त्याचमुळे मंत्रालयाचं प्रशासन यावरती काही आता तोडगा काढणार आहे का, यावरती काही ॲक्शन घेणार आहे का हे पाहणं देखील फार महत्त्वाचं असणार आहे। आणि हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर नेमकी त्या विभागाचे मंत्री आहेत म्हणजे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचा प्रकार 12 वर्षांनंतर हा मंत्रालयामधून समोर येताना पाहायला मिळतोय। सर्वप्रथम एका अधिकाऱ्याला अटक होते आणि त्याच नंतर काही दिवसांनंतर आपण जर पाहिलं तर एक स्टिंग ऑपरेशन बाहेर येतं। एका व्यक्तीसोबत ते संपूर्णतः ती लाचखोरी करताना किंवा त्याच्याकडनं लाच मागताना तो संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होताना पाहायला मिळतोय। त्याचमुळे आता अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून या गाड्यांवरती काही कारवाई केली जाते का, कारण की गाडे जे आहेत म्हणजे रामदास गाडे ते आत्तापर्यंतच्या संपूर्णतः कारवाईमध्ये कोणत्याच पद्धतीचं त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, त्यांच्यावरती कोणत्याच पद्धतीचा आरोप जो आहे तो सिद्ध झाला नाही आहे। त्याचमुळे अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून नेमकं आता काय केलं जात आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।